पिंपळनेरमध्ये आकर्षक परताव्याच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा, एक संशयित ताब्यात, पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव यांची माहिती. गुंतवणुकीवर आकर्षक परतावा आणि एका वर्षात रक्कम दुप्पट तिप्पट करण्याचे आमिष दाखवून नागरिकांना तब्बल 1,76,00,000 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार पिंपळनेरमध्ये उघडकीस आला आहे. ग्रोमोअर इन्व्हेस्टमेंट नावाच्या कंपनीमार्फत ही फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव यांनी सांगितले की ग्रोमोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीने दरमहा 7 ते 25% परताव्याचे आमिष दाखवले होते. याला बळी पडून अनेकांनी गुंतवणूक केली, मात्र परतावा मिळणे बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यानंतर ललिता राजेंद्र पगारे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी राजाराम सावळे, भूपेंद्र सावळे, सतीश पाटील, प्रतिभा पाटील, दर्शन पाटील, अनिल पाटील, अरुण नंदन आणि सीमा नंदन या 8 जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संशयित आरोपी सतीश पांडुरंग पाटील क्षीरसागर याला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सविता गवांदे करत आहेत, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. पिंपळनेर आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार आमच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली होती. त्यावरून सदर तक्रारीची आम्ही दखल घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री देवरेसो यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली असता शिर्डी येथील राहणारे आरोपित मजकूर राजाराम भटू सावळे आणि भूपेंद्र राजाराम सावळे यांनी पिंपळनेर परिसरातील आणि शहरातील त्यांच्या काही नातेवाईकांच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून सुमारे 1,76,00,000 रुपयांचा अपहार केल्याचं चौकशीत निष्पन्न झालं. त्यावरून काल पिंपळनेर येथे राजेंद्र झिमन पगारे यांची कायदेशीर फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपी सतीश पांडुरंग पाटील राहणार पिंपळनेर यांना सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आलेली आहे.